रखुमा त्याचे पायी घाला मिठी मूलने घे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार दया क्षमा घर चोजवीत येतील भुक्ती मुक्तीची ही चिंता दैन्य नाही दरिद्रता तुका म्हणे दाता पांडुरंग वळगिल्या त्याचे पायी घाला मिठी मूलने घे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या समचरण सरोजम सांग नीलांबुदाभम जगन विहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहास्यम श्री विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भगाती करीतो तुझे नाम उच्चारितो आता गान गंधर्व देवता कोकिळ कट स्वरारका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची चरणी नमन गा मज दिसत परम विख्यात
ब्रह्म याचा सुतून नारद जान नाम तितिक्षु तयाची चरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाडी का अवतरला जयाची या कुडी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पार्वती पते हर हर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी उल्लेखलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती पंचमवेद जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या अभंग राशीतील अभंग विठ्ठल इहलोकात जन्म मरणाच्या रहाड गाडग्यामध्ये गुंतलेल्या या जीवाला या जन्म मृत्यूच्या रहाड गाडग्यातून म्हणजे भवसागरातून तरुण जाण्यासाठी माझे तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून उपदेश करतात. ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगत आहे वाट्याला आलेला संसार आलिया भोगासे असावे सादर म्हणून करावा. वाट्याला आलेलं कर्म हे प्रामाणिकपणे करणं हाच आपल्यासाठी आपला धर्म आहे. त्या न्यायानं जर आपण आपल्या कर्माशी प्रामाणिक असेल तर सांसारिक भौतिक वस्तूची प्राप्ती म्हणजे भुक्ती या जीवाला मिळाली असेल. आणि या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर देव ऋणाची जाणीव ठेवून ज्या कारणासाठी देह मिळाला त्या कारणी लावणं म्हणजे भजनाला कीर्तनाला परमात्म्याच्या चरणाला परमात्म्याच्या भक्तीला लागणं. त्या आधारानं जीव मुक्तीला मोक्षाला म्हणजे जन्म मरणाच्या रहाड गाडग्यातून मुक्त होणार आहे. यासाठी माझे तुकोबाराय विश्वव्यापक असणारा परमात्मा सगुण रूपानं भूवैकुंठ पंढरीला प्रगट झालेला आहे. त्या परमात्म्याच्या चरणाला मिठी घालायला सांगतात. प्रसंगी परिहार देणं वक्त्याचं इथे कर्तव्य आहे. त्या न्यायानं श्री क्षेत्र वरवंड फक्त गाव नाही तर आपल्या तालुक्यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्राला आणि सांसारिक प्रापंचिक भौतिक वस्तूला सुद्धा आधार देणारा हा पंडित परिवार आणि पंडित परिवारातील आदर्श कष्टाळू ज्येष्ठ पिता कैलासवासी संजय दत्तात्रय पंडित उर्फ आपणा सर्वांचे परिचित अण्णा. अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. अण्णांच्या पाठीमागे त्यांच्या परिवारामध्ये अण्णांच्या पत्नी श्रीमती विद्याताई संजय पंडित, अण्णांचे चिरंजीव आदरणीय श्री अक्षय संजय पंडित, अण्णांच्या कन्या अपर्णाताई सिद्धेश्वर क्षीरसागर, सुनबाई सौभाग्यवती अक्षता का हा अनुजा का याच्यामध्ये मिस्टेक आहे जरा पत्रिकेत ऑनलाईनला. अनुजा अक्षय पंडित तसेच नातवंड असा परिवार पाठीमाग विठ्ठला. इहलोकीच्या न्यायानं जन्म जया मृत्यू तया या नियमानं जीवाला देह त्यागावा लागतो आहे. देहाला आल्याच्या नंतर या देहाचा नाशिवंत स्वभाव आहे. त्या न्यायानं आपण जाणकार सुज्ञ मंडळी आहात. आपणा सर्वांना ज्ञात आहे, आपली प्रमाण पाठ आहेत. नाशिवंत देह जाणार सकळ किंवा आयुष्य खातो काळ सावधान किंवा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधावरी चर्म गाठीले कृमिकीटकाचा सांग.
रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, किंवा शरीर जायचे ठेवणे, किंवा दुर्लभ मानुसो देह देही नाम क्षणभंगुर, किंवा क्षणभंगुर नाही भरवसा, किंवा कोण दिवस येईल काहीचा नाही देहाचा भरवसा, किंवा देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल, किंवा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे, किंवा शरीर जायाचे ठेवणे, किंवा आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे. याचा स्वभाव दाखवून देताना बोलतात शरीराची होय माती. म्हणून प्रकार वेगळे आहेत पण नाश निश्चित आहे. त्याने परता नाश, आश्रय नाश, स्वभाव नाश. थोडं उलगडून जर बोलायचं झालं, नाश निश्चित आहे पण त्यामध्ये घातानं, अपघातानं, आघातानं, आत्मघातानं, रोगानं, आधिव्याधीनं आणि या कारणानं जरी नाही नाश झाला तरी वृद्धपकाळानं, म्हातारपणानं याचा अर्थ स्वभाव ताजा नाही. विठ्ठल हा स्थूल देह त्यागून या जीवात्म्याचा प्रवास आपलं शास्त्र दाखवून देत आहे, गरुड पुराण दाखवून देत आहे. आपण आपसुक बोलून जात असतो, महाराज अहो मेलं म्हणजे गेलं. ऐकताय ना तुम्ही? माझा आवाज सर्वांपर्यंत पोचतोय ना? आवाज पोचतोय, आपसुक बोलतोय आपण. मेलं म्हणजे गेलं. महाराज अहो 1 वर्षाचा कालावधी झाला, या परिवारातून, कुटुंबातून जीवात्म्याचं जाणं झालं, गेलेला जीव निघून गेला. 1 वर्षाचा कालावधी झाला आणि 1 वर्षानं हा अट्टहास कशासाठी केला? प्रतिकूल परिस्थिती आहे, अतिवृष्टी आहे, पावसाळा आहे. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पंडित परिवारानं, अण्णांच्या पाठीमागे त्यांच्या चिरंजीवानं हा अट्टहास कशासाठी केला? गेलेला जीव निघून गेला म्हटले. पहा, कारणाशिवाय कार्य घडत नाही आणि आपल्या बुद्धीनं जर त्याचं उत्तर सापडलं नाही तर पहावे पुराणी विचारोनी. कारण पुसता सांगेन हितगुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. म्हणून स्थूल देह त्यागून सूक्ष्म देहाच्या आधारानं या जीवात्म्याचा प्रवास आहे. कारण मरण देहाला आहे, आत्म्याला नाही. म्हणून देहानं मेलं आणि जीवात्म्यानं जाणं झालं, याचा अर्थ मेलं आणि गेलं. विठ्ठल ज्ञान दृष्टीनं पाहिलं तर सर्वम खलविदम ब्रह्म, जीव ब्रह्मेव न परा. ज्ञान दृष्टीनं पाहिलं तर विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. ज्ञान दृष्टीनं पाहिलं तर आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. ज्ञान दृष्टीनं पाहिलं तर ज्ञानदेव पाठ, हरी हाच वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. भेद नाही, तुझ मज नाही भेद, केला सहज विनोद. परंतु ज्ञान गिळून गोविंद गाण्यासाठी ही प्रक्रिया, धर्म संस्कृती जतन करून ठेवण्यासाठी या वाटा मोडू नये म्हणून धर्म संस्कृतीने दाखवून दिलेल्या या वाटा आहेत, विधीच्या असतील, श्राद्धाच्या असतील, या वाटा मोडू नये. जेणेकरून या जीवात्म्याला गती, सद्गती आणि स्वर्गाची निश्चिती प्रदान करून देण्यासाठी. विठ्ठला गेलेल्या जीवाच्या नावानं पाठीमाग अंत्यसंस्कार असेल, अंत्यविधी, अस्थिविसर्जन, दशक्रिया विधी. संसारिकाचं जाणं झालं तर त्याच्या नावानं 13वा आहे. ब्रह्मचार्याचं जाणं झालं त्याच्या नावानं 14वा आहे. वानप्रस्थाचं जाणं झालं त्याच्या नावानं 15वा आहे. आणि संन्यासाचं जाणं झालं तर त्याच्या नावानं 16वा आहे. आणि हे जीवाला प्रवासामध्ये शिदोरी प्रदान करून देण्यासाठी 1 महिन्यानंतर मासिक श्राद्ध तिथीनुसार केलं जातं. पण जर मासिक श्राद्ध कुटुंबाकडून, परिवाराकडून राहून गेलं तर पर्याय म्हणून 1 वर्षानं येतं ते वर्ष श्राद्ध. याच वर्ष श्राद्धाच्या या पुण्यतिथीला
केलेल्या पुण्यकर्मातून गेलेल्या जीवाला पुण्य प्रदान होत आहे आणि गेलेल्या जीवासाठी स्वर्गामध्ये निश्चिती होते आहे. कारण स्वर्गाची निश्चिती ही पुण्याईवर अवलंबून आहे आणि जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहण्याचा अधिकार आहे. थोडं सोपं बोलू का? ऐकता ना तुम्ही? ऐकता ना? एसटीत बसण्याचा अधिकार कुठपर्यंत आहे? जिथपर्यंत तिकीट काढलंय तिथपर्यंत. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात. अजून सोपं बोलू, जोपर्यंत माणसाच्या नावावर बँक बॅलन्स आहे तोपर्यंत माणूस स्वर्गातच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण पुढं ऐका, पुढं ऐका. जसा जसा बॅलन्सचा उपभोग घेतो तसा तसा बॅलन्स कमी होतो आणि जसा जसा बॅलन्स कमी होतो तसा गरिबीकडं, दरिद्रीकडं, नवे नवे नरकाची यातना भोगतो असं म्हणायला काही हरकत नाही. दृष्टांत संपला. तसं पुण्याच्या आधारानं स्वर्गाचा उपभोग घेतो पण पुण्याचा साठा कमी झाला की जीवाला तुका म्हणे जाते हो, तुका म्हणे जाते हो, तुका म्हणे जाते पुण्यक्षया लोकते. तुका म्हणे जाते पुण्यक्षया लोकते, पुण्यक्षया लोकते, पुण्यक्षया लोकते. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्याच्या क्षयानं अधोगतीला जावं लागतंय. म्हणून या शास्त्र आधारानं, या शास्त्र सिद्धांतानं आपल्या कुटुंबातून, परिवारातून गेलेल्या जीवात्म्याला म्हणजे वडिलांना, अण्णांना भविष्यात स्वर्ग त्यागावा लागू नये म्हणून पाठीमाग कुटुंबातील मुलाचं, मुलीचं, नातेवाईकांचं इथे कर्तव्य आहे की गेलेल्या जीवाच्या नावानं पुण्यकर्म करून त्यांना पुण्य प्रदान करण्याचा कार्यक्रम म्हणजे पुण्यस्मरण. विठ्ठला. कारण या पवित्र पुण्यतिथीला कुटुंबातून गेलेले पितर इच्छा करतात, माझ्या पाठीमाग माझ्या मुलानं धार्मिक, सात्विक, हरिभक्त म्हणून जगावं, माझ्या नावानं पुण्यकर्म करावं. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, हो 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 हो, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. वंशी भक्त राजा व्हावा कोणी, वंशी भक्त राजा व्हावा कोणी. माझ्या कुळात, कुटुंबात एक सात्विक हरिभक्त जन्माला यावा आणि त्यानं माझ्या नावानं पुण्यकर्म करावा, हरिभक्त म्हणून जगावा. कारण एकाच्या कैवाडे उगवे बहुताचे कोडे, एकाच्या आधारानं अनेकाचं उद्धरण आहे. एक सात्विक मुलगा जन्माला आला ना 21 पिढ्याचा उद्धार करतो आणि एक सात्विक मुलगी जन्माला आली तर 42 पिढ्याचा उद्धार करते. माहेरची 21 आणि सासरची 21. विठ्ठला. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. कोटी कुळाचं उद्धरण आहे. म्हणून पाठीमाग वाड वडिलांच्या पाठीमाग, पितरांच्या पाठीमाग त्यांच्या मुलांनी वाड वडिलाच्या, पितराच्या उपकाराची जाणीव ठेवून पुण्यकर्म करून त्यांना पुण्य प्रदान करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. कारण याच केलेल्या अट्टहासानं गेलेल्या जीवाला उत्तम गती, स्वर्गाची निश्चिती आहे. पण काळजी करू नका, आमच्या महिला मंडळींना जरा जास्तच काळजी असते बरं का. म्हणतात महाराज पाठीमागं आमच्या कुटुंबातून अमुक तमुक जीवाचं जाणं झालं, म्हणले गेलेला जीव निघून गेला
आणि परत ठराविक कालावधीनं तो अमुक तमुक माऊलीच्या पोटाला आला म्हणतात. पण माझे तुकोबाराय बोलतात काळजी करू नका. गेलेल्या जीवाच्या नावानं जर भजन कीर्तन ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान हे जर पुण्यकर्म घडत असेल तर या पुण्याईच्या आधारानं कुटुंबातून गेलेल्या जीवाला जीवात्म्याला उत्तम गती स्वर्गाची निश्चिती आहे. आणि जरी पुन्हा येणं झालं तरी उत्तम खाणीमध्ये उत्तम कुळामध्ये उत्तम कुटुंबामध्ये पवित्र मातेच्या कुशीमध्ये येणं होईल. विठ्ठल कारण आज पंडित परिवारानं अण्णांच्या पाठीमागे त्यांच्या चिरंजीवांनी हा जो केलेला अट्टहास आहे. तसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये बरं का अनेक मंडळी दुर्लक्ष करतात टाळाटाळ करत असतात. परंतु वाड वडिलाचं जसं ऋण आहे पितराचं ऋण आहे त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रयास करणं इथे कर्तव्य आहे. परंतु पाऊस झाला अतिवृष्टी झाली प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली पण त्यामध्ये ही अनुकूल परिस्थिती वडिलांवरती असणाऱ्या प्रेमानं वडिलांवरती अण्णांवरती असणाऱ्या श्रद्धेनं आपण आपल्या पितरांचं काही देणं लागतो. आपलं इथे कर्तव्य म्हणून धर्म संस्कृतीच्या आधारानं त्या उपकाराची जाणीव ठेवून या मंगल कार्यालयामध्ये हा अट्टहास या परिवारानं घडून आणलेला आहे. आणि खरंच ऐका आज या परिवारानं अण्णांच्या उपकाराची कष्टाची जाणीव ठेवून हा अट्टहास घडून आणला ना. आज केलेल्या अट्टहासानं खऱ्या अर्थानं अण्णांच्या त्या जीवात्म्याची तृप्ती आहे जीवात्म्याची संतुष्टी आहे. वडिलांची पुण्यतिथी वडिलांची पुण्यतिथी वडिलांची पुण्यतिथी स्वर्गीचे पिता राजे विती 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 वडिलांची पुण्यतिथी स्वर्गीचे पिता राजे विती स्वर्गीचे पिता राजे विती स्वर्गीचे पिता राजे विती ओ कृष्ण भगवान की जय. वडिलांची पुण्यतिथी स्वर्गीचे पिता राजे विती आज केलेल्या अट्टहासानं वडिलांची तृप्ती आहे संतुष्टी आहे. हा पंडित परिवार अण्णांच्या पाठीमागे असणारे चिरंजीव मुलगी असेल सुना नातवंड असतील हा संपूर्ण परिवार त्या पितरांच्या आज ऋणातून मुक्त होतो आहे पितृदोषातून मुक्त होतो आहे. हा परिवार आज वाड वडिलांच्या म्हणजे पितरांच्या आशीर्वादाला प्राप्त होतो आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. आज आशीर्वादाला आज अण्णांच्या अंतःकरणातली भावना आहे याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी. कारण हे कोणाच्या नावानं कुठं घडत नाही बाबा. हे निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया. हे निधान प्राप्त होण्यासाठी भाग्य लागतं आणि ज्याच्या नावानं हे निधान घडतं ना नामा म्हणे तया असावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग म्हणून हे महत्भाग्य आहे. हे अण्णांचं महत्भाग्य आहे की त्यांच्या नावानं हे घडत आहे. आता अण्णांना काळजी नाही अण्णांना चिंता नाही. त्यांच्या चिरंजीवांनी पाठीमाग हा अट्टहास घडून आणला. मग आता काळजी कुणाला आहे चिंता कुणाला आहे म्हणा की आम्हाला आहे. कारण अण्णांच्या चिरंजीवांनी हे पुण्यकर्म श्राद्धकर्म घडून आणलंय पण आपल्या पाठीमाग आपल्या नावानं हे घडलंच म्हणून गॅरंटी नाही ना. धन्यवाद आप्पा कबूल झाल्याबद्दल. तुम्ही त्याला एक पर्याय करा. माझे तुकोबाराय बोलतात चिंतन करा चिंतन. कारण मेलेल्या माणसाला जाळते ती चिता असते पण जिवंत माणसाला जाळते ती चिंता असते. म्हणून चिंतन करा
चिंता करू नका भंगाचं पहिलं भवसागर तरता सागर तरता ओ भवसागर तरता सागर तरता ओ कार्य करीत सा चिंता पहिलं उभा राहता कटी करा ठेवोनिया त्याचे पाय घाला बिटे भवसागर तरता आकार करीत सा चिंता पहिला उभा दादा ओ कर ठेवोनिया करे त्याचे पाय घाला मिठी त्याचे पाय घाला मिठी गोपाल कृष्ण भगवान की जय. भवसागर तरता कार्य करीत साचता चिंता करू नका चिंतन करा सततम कीर्तयंतो माम यतंत दृढव्रत अखंड चिंतन विठोबाचे चिंतन केल्याच्या नंतर चिंता दूर होते चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला म्हणून चिंतन करा हे अखंड चिंतन माझ्या साधू संतांनी केलं आणि चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी ही चिंता दूर झाली कारण चिंतन केल्याच्या नंतर नाम घेता कंठी आणि पुढे उभा जग झेटी आणि एकदा उभा राहिला युगे 28 विठेवरी उभा हा चिंतन आलं पहा उभा राहिलाय त्यामुळं माझे तुकोबाराय बोलतात कटी कर ठेवून या सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटवरी ठेवोनिया करकटवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर उभाय मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकासी उभा असे विटेवर पुंडलिक वैद्यराज शोभे चंद्रभागातील बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा नाम जते थवरी दाखवा दिनात कुठं उभा आहे पण कुठं भीमा तिरी वसविले नगर एक भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे येथील मोकाशी चार भुजा त्याशी येथील मोकाशी चार भुजा त्याशी बाईला 16,000 रे बाईला 16,000 रे नाचत जाऊ
गावा खेळया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल विसावारे पुढे गेले ते निधाई झाले वाणीतील त्याच्या सीमारे वाणीतील त्याच्या सीमारे अरे नाचत जाऊ त्याच्या गावा खेडिया सुख देईल विसावा कारण सुखरूपा ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा म्हणून तो त्या चंद्रभागेच्या काठावरती विटेवरती उभा आहे कटेवर हात ठेवून आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी महाराज देव आहेत दैवत आहेत 33 कोटी 33 प्रकारचे आहेत आणि कोटी म्हणलं तरी काय हरकत नाही कोटी म्हणजे प्रकार आहे पण संख्यात मोजलं आणि कोटी शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तरी हरकत नाही कारण आपला देव मंदिरापुरता नाही आपला देव हा वडाखाली पिंपळाखाली झाडाखाली डोंगरावर आहे बांधावर आहे घोड्यावर आहे मोरावर आहे उंदरावर आहे देव दैवत अनेक आपल्याला दिसून येतात श्रद्धेनं भाविक भक्त त्याची भक्ती करतोय आणि जसा भाव तसा देव म्हणून तो प्रगट होतोय पण त्याच्याच पायाला का मिठी घालायची बळिया माझा पंढरीराव बळिया माझा पंढरीराव अरे तो हा देवांचाही देव आहे म्हणून त्याच्या पायाला मिठी घाला म्हणून आता वारीला चला पंढरीसी जारे आल्यानो संसारा अरे जन्मासी येऊनी पहारे पंढरी कारण त्याच्या पायाला मिठी घालण्यासाठी त्याच्या दर्शनासाठी कारण तो हा उतरीला पार भव दुस्तर नदीचा महाराज आम्हाला शक्य आहे का पावर का लहान घरातील लेकरांना ज्यावेळेस मायबाप बोलतात शाळेत जा त्यावेळेस ती लेकरं शाळेत जात नसतात म्हणून मायबाप एक युक्ती करतात काय त्या लेकराच्या मुलाबाळाच्या हाताला धरतात आणि त्याला म्हणतात चल काय म्हणतात चल माझी तुकोबर आहे तीच युक्ती करतात पंढरीला जा म्हणून लोक जातात असं नाही म्हणून माझे तुकोबार आहे बोलतात चला हो चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी आनंद नाचू वाळवटी आनंद नाचू वाळवटी आनंद नाचू वाळवटी ओ आनंद नाचू वाळवटी
भगवान की जय. त्या जीव लगाला पाहू म्हणून चला बोलतात, पण एवढं बोलू नये माणसं जातात असं मग पर्याय देतात. पूर्वी साधू संत मंडळी पंढरपुराला जायचे, दर्शन बारीला लागून पांडुरंगाला आलिंगन द्यायचे. निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीवा शिवा. म्हणले महाराज आता शक्य आहे का आलिंगन द्यायचं? मग दर्शन घ्या, चरणाचं दर्शन घ्या. म्हणले महाराज आता चरणाचं दर्शनही सोपं नाही. 5, 10, 15, 20 तास 2-2 दिवस दर्शन बारीला भाविक भक्त मंडळी उभे राहतात, पण दर्शन होत नाहीये. सोपं करा, पांडुरंगाच्या रावळात सभा मंडपातून पांडुरंगाचं मुख दर्शन घ्या. अरे पाहता श्रीमुख सुखावले सुख. त्याचं मुख पाहिलं तरी अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा. परमात्म्याचं सगुण रूप जरी पाहिलं, त्याचं मुख जरी पाहिलं ना, काय महिमा वरनो आता सांगणे किती, सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्महत्येचं पातक नाहीच होतंय म्हणून मुख पहा. म्हणले महाराज तेवढा वेळ आमच्याकडे नाही. पर्याय करा, पंढरपुरात जाऊन पांडुरंगाच्या रावळाला उजवी प्रदक्षिणा घालून या. उजवी घेता रावळाशी, जळती पातकाच्या राशी. म्हणले महाराज तेही शक्य नाही. मग पंढरपुरात जाऊन पांडुरंगाच्या रावळाची पाठ पाहून या. पाहता रावळाची पाठ तीर्थे घडली 360. अवघड आहे. मग अजून सोपं करा, पंढरपुरात जाऊन पांडुरंगाच्या रावळाचा कळस पाहून या. तुका म्हणे मोक्ष देखील या. आणि अजूनही अवघड वाटत असेल तर पंढरपुरात जाऊन पांडुरंगाच्या रावळाची पताका पाहून या. तुका म्हणे मोक्ष देखील या. कळस, कळसानंतर पाहता रावळाची ध्वजा तेने मुक्ती होई सहजा. आणि तेही अवघड वाटत असेल तर एक काम करा, पंढरपुरात जाऊन एक मुक्काम करा. म्हणले मुक्काम महाराज अजून सासरवाडीत मुक्काम नाही, पंढरपुरात मुक्कामाचं जमायचं नाही. मग पंढरपुराच्या पंचक्रोशीत मुक्काम करा. तेही अवघड वाटत असेल तर एक काम करा, एवढं कीर्तन होऊ द्या. एसटी स्टँड वर जाऊन पंढरपुराचं तिकीट काढा. प्रवास करत पंढरपुरात पोहोचा. एसटी पंढरपुरात पोहोचली की सगळ्याला खाली उतरू द्या. आपण उतरायचं नाही. सगळ्याला खाली उतरून द्यायचं. एसटीला 3 पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीवर यायचं, दुसऱ्या पायरीवर यायचं, तिसऱ्या पायरीवर यायचं. एक पाऊल बाहेर काढायचं, पंढरपुराच्या मातीत ठेवायचं, लगेच रिटर्न एसटीत घ्यायचं. तसं रिटर्न तिकीट काढायचं आणि घर गाठायचं. एक पाऊल फक्त. म्हणले महाराज एक पाऊल. हो, वाराणसी चालीचे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. वाराणसीला महिनाभर, गोदावरीला एक दिवस. राहिल्याचं चालल्याचं पुण्य पंढरपुरात एक पाऊल ठेवल्यानं मिळत आहे. जमल का? नाही. मग अजून सोपं करा. आता आपल्या गावातून वारकरी मंडळी पंढरपुराला निघाले पहा वारीला जायला. देहूला तुकोबरायांच्या पालखीच्या प्रस्थानाला, आळंदीला माऊलींच्या प्रस्थानाला आपल्या गावातून वारीला निघालेल्या वारकऱ्यांना वाट लावा. लावताल ना? लावताल? वाट लावताल? वाट वाटला लावायचं एवढं सोपं नाही. सोपं करा. घरी बसल्या बसल्या फक्त म्हणा पंढरी पंढरी पंढरी, म्हणता पापाची बोहरी. घरी बसल्या बसल्या फक्त पंढरी पंढरी म्हणा. म्हणताल ना? नाही. मग अजून सोपं करा. एवढं कीर्तन झाल्यावर चौफुल्याला जा. मोठं कीटकनाशकाचं दुकान बघा. एक रोगरची बाटली घ्या. थांबा, पुढचं बोलू द्या. वातावरण जरा बिघडलंय. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळं चाललंय. पिकावर कीड पडली तेवढी फवारणी करून घ्या असं म्हणायचं होतं मला. तुम्हाला काय वाटलं? ते मी मनातच म्हटलं विठाला. आणि ऐसा नामघोष आणि ऐसा विटेवरी देव कोठे सांगा बरं. जगाच्या पाठीवर कोण्या तुम्ही तीर्थाला जा, दैवताला जा, अरे दुरून दर्शन आहे. दुरून डोंगर साजरी म्हणून
पण एक वेळ जगाच्या पाठीवर एकमेव असा परमात्मा आहे जो सगुण रूपात प्रगट झालेला आहे. स्वयंभू आमोचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग पांडुरंग चैतन्याचा गाभा पांडुरंग पांडुरंग चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडविला नाही बैसविला नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया भेटावया पुंडलिका आला भेटावया स्वयंभू आमुचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग चैतन्याचा गाभा पांडुरंग. कारण मनुष्य देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर तुमच्या आमच्या या जीवनावरती देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे, मातृ पितृ ऋण आहे. आपण देवाचं काही देणं लागतो, साधू संतांचं देणं लागतो, माता पित्याचं देणं लागतो, आपण या निसर्गाचं देणं लागतो, समाजाचं देणं लागतो. त्या ज्ञानं फोटोजवळ येऊन फुलं व्हायची का? ती फुलं फोटोजवळ आणून ठेवा, इथं ठेवा, फोटोजवळ आणून ठेवा. हे पहा, माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. हे फक्त 15 मिनिटाचा वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. बसून घ्या तुम्ही सर्वांनी आपापल्या जागेवरती. निर्वाणाच्या अभंगाच्या समयाला कुटुंबातल्या मंडळींना बोलवलं जाईल, आरती होईल आणि आरती झाल्याच्या नंतर कीर्तनाचा समारोप, श्रद्धांजली झाल्याच्या नंतर आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी अण्णांच्या फोटोजवळ येऊन दर्शन घेऊन पुष्पवृष्टी करावी.
आता कीर्तनामध्ये आपल्याला विक्षेपही नको आहे. त्या न्यायानं आपण देणं लागतो आहे. कारण जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन म्हणून देवाच्या ऋणाची जाणीव असावी आणि हा देह त्याच्या कारणी लावावा. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा होईल आघवा. तुका म्हणे आनंद तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा भाऊ भाषण त्याच्या ऋणाची जाणीव ठेवा. कारण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडीशी नारायण नासे जीवपन भवरोग या कारणासाठी हा देह आणि ही इंद्रिय आबाधित दिलीत म्हणून त्या कारणी लागावी. देवाला धर्माला देवाच्या चरणाला लागावं त्याच्या पायाला मिठी घालावी भाव त्याच्या चरणावरती समर्पित करावा. जीव शिवामध्ये आत्मा परमात्म्यामध्ये ऐक्याला प्राप्त व्हावं. या जन्माचं सार्थक आहे. हा धर्म आणि हा स्वधर्म आहे. पण काय करावं शोकांतिका म्हणून अरे विषय ओढी भुलले जीव याची कोण करील किव नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. या अलौकिक नरदेहाला माणसाच्या जन्माला येऊन जर आपल्याला आपली ती कर्तव्यता नाही कळाली तर ही भक्ती हा धर्म आणि हा परमार्थ आपण कधी करणार कोण्या जन्मात करणार. हे पहा बरं का ऐकताय ना तुम्ही. परत जन्म मिळेल पण माणसाचा मिळेल याची शाश्वती नाही. पशु पक्षाचा किडा मुंगीचा जनावराचा जन्म मिळेल. हा माणसाचा जन्म म्हणजे एक संधी मिळाली. या संधीचं सोनं करा. पुन्हा नाही पुन्हा नाही. जन्म नाही रे अनिक हो जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाक होती सताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी या जन्मात आहे म्हणून कळून घ्या. काय होतंय बरं का ज्याला देह नाही तो देहाची इच्छा करतोय. स्वर्गीचे आमारे इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गातले आमारी इच्छा करतात मृत्यूलोकात माणसाचा जन्म मिळण्याची आणि माणसं इच्छा करतात इथून मरून स्वर्गात जाण्याची. काय शोकांतिका आहे पहा. अरे इथल्या पृथ्वी तलासारखा दुसरा स्वर्ग कुठं नाही हो. अरे या पृथ्वी तलावर येण्यासाठी साधू संतांच्या संगतीसाठी भजनासाठी कीर्तनासाठी अरे देवानं सुद्धा वैकुंठ सोडलं रे. ज्या सुखा कारणे देव वेडावला या सुखा कारणे देव वेडावला देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला वेडावला. आणि हा माणूस मरून तिकडे निघाला. अरे कशाला. या जन्माचं महत्व कळून घ्या. या नरदेहाचं या इंद्रियाचं महत्व कळून घ्या. पण काय होतंय जन्म आहे तोपर्यंत कळत नाही. इंद्रिय आहे तोपर्यंत त्याचं महत्व कळत नाही. अरे ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत ज्याला दृष्टी नाही अंध आहे जन्मजात त्याला या डोळ्याची किंमत आहे. ज्याला ऐकू येत नाही त्याला त्या कानाची किंमत आहे. अरे ज्याला वाचा नाही जन्मजात त्याला या वाणीची किंमत आहे. पण आपल्याला असून अरे असून उपयोग नाही बरं का. खरंच जर आपल्याला या जन्माचं आणि इंद्रियाचं महत्व कळून घ्यायचं असेल ना एवढं वाक्य घरी घेऊन जा बरं का. घरी घेऊन जा. माझं कीर्तन सार्थकी लागलं असं समजेल. खरंच आपल्याला या नरदेहाचं आणि या इंद्रियाचं जर महत्व कळून घ्यायचं असेल तर तुम्ही देवा धर्माला जा बरं का. कीर्तनाला जा भजनाला जा आळंदीला जा पंढरीला जा. पण एक काम करा महिना 15 दिवसातून एखादी चक्कर ससून हॉस्पिटलला मारून येत जा. अरे कुणाच्या वाट्याला काय आहे आणि कुणाच्या वाट्याला काय आहे कळून येईल रे. हम जो जिंदगी जी रहे हैं
वो आज भी किसी का सपना है. म्हणून जन्माचं महत्व जाणून हा देह देवाच्या कारणी लावावा. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर परिणामाचा गजर सोडू नये. या न्यायानं देह जावो तो राहो. पांडुरंगी दृढ भाव या न्यायानं साधू संतांनी देह समर्पित केला. अरे माझ्या कुर्मदासांचा वंडक्यासारखा देह आहे. पाय नाहीत, हात नाहीत. आईला विनंती केली, आई पैठण मध्ये गावात भानुदास महाराजांचं कीर्तन आहे, मला कीर्तनाला घेऊन जा. आई म्हटली, कुर्मदासा अरे तू लहान होतास तोपर्यंत तुझा ओंडक्यासारखा देह मी ओंजळीत वागवला, कडेवर वागवला. पण आता तू 22 वर्षाचा झालास. आता तुझा हा देह मला असह्य झालेला आहे. तुला कसा कीर्तनाला उचलून नेऊ. कुर्मदास विनंती करतात, आई एकदाच मला भानुदास महाराजांच्या कीर्तनाला घेऊन जा. परत तुला आयुष्यात म्हणणार नाही, परत म्हणणार नाही. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. त्या आईनं कुर्मदासाचा ओंडक्यासारखा देह उचलला आणि भानुदास महाराजांच्या कीर्तनात आणून ठेवला. कीर्तन झालं, कीर्तनामध्ये गजर झाला. आई घरी निघून आली. भानुदास महाराजांना विनंती केली. कुर्मदास महाराज बोलतात, उद्या दिंडी पंढरपुराला जाणार आहे. मला तुमच्या दिंडीत घेताल का? पंढरीला नेताल का? येऊ का मी वारीला? ओंडक्यासारखा देह कुर्मदासाचा. समजूत काढायची म्हणून भानुदास महाराज म्हणले, चल वारीला. पण दुसऱ्या दिवशी अरे दिंडीच्या पुढे माझे कुर्मदास महाराज ओंडक्यासारखा देह घेऊन फरफटत फरफटत लोटांगण घालत घालत दगड मातीच्या रस्त्यानं चालतायत. दुपारच्या 20व्याला दिंडी पोचणार. तिथं अगोदर कुर्मदास महाराज पोचून गावाला निरोप देत आहेत. रात्रीच्या 20व्याला दिंडी पोचण्याच्या अगोदर कुर्मदास महाराज त्या गावात जाऊन निरोप देत आहेत. भानुदास महाराजांची दिंडी येते आहे. गावकरी व्यवस्था करून ठेवतायत. पण ओंडक्यासारखा देह घेऊन पोटावरती फरफटत फरफटत पोटाला जखमा झाल्या. दगड माती त्या जखमामध्ये शिरली. प्राण कासावीस झाला. पण पांडुरंगाच्या भेटीची ओढ आहे, ओढ आहे. भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा जीवाला गली तळमळ व्यथा. प्राण कासावीस झाला. पण ओढ पांडुरंगाच्या भेटीची आहे. लहुळ गावामध्ये कुर्मदास महाराज पोचलेले आहेत. प्राण कासावीस झाला. वारकऱ्यांना सांगितलं, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. प्राण कासावीस झाला. अरे कुर्मदासाचा भाव पाहून विटेवरचा पांडुरंग परमात्मा लहुळ गावात प्रगट झाला. कुर्मदासाला मांडीवर घेतलं. काय त्या कुर्मदासाचं भाग्य. अरे काय त्या ओंडक्यासारख्या देहाचं भाग्य. काय पांडुरंग परमात्म्याच्या मांडीवरती जीव शिवाशी आणि आत्मा परमात्म्याशी ऐक्य पावला. त्या ओंडक्यासारख्या देहाचं भाग्य काय. आणि आपण या धडधाकट नरदेहाला येऊन आपण करतोय काय. आत्मपरीक्षण करा. आणि साधू संतांनी दाखवून दिलेला मार्ग आहे. या जन्माचं नरदेहाचं महत्व जाणून ज्या कारणासाठी हा देह दिला, ही इंद्रिय दिली, त्या कारणी लावा. देव ऋणाची जाणीव ठेवून, ऋषी ऋणाची जाणीव ठेवून श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मातृपितृ ऋणाची जाणीव ठेवून आई वडिलांची सेवा करा. पर्याय घ्या बर का. देवाच्या उपकाराला विसरला, देव माफ करील. साधू संताच्या उपकाराला विसरलात, साधू संत माफ करतील. पण माय बापाच्या उपकाराला विसरलात तर देव आणि साधू संत अरे कोणीच माफ करणार नाही. कारण तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा. येर विश्वभरी आदरा मूर्खो जायसा. म्हणून सेवा करा, जाणीव ठेवा. संसारात राहून वाट्याला आलेला संसार आलिया भोगासे असावे सादर म्हणून करा. वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा, तो आपल्यासाठी धर्म आहे. आज अण्णांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय कोण कोण्या भूमीतून आलंय
कोण्या क्षेत्रातून आले, कोणाचं कर्म कोणतंही मला ज्ञात नाही, पण आपल्या वाटेला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करणं हाच आपल्यासाठी धर्म आहे. म्हणून माझे तुकोबाराय बोलतात, आपण संसारात आहात ना, संसारात राहा, संसारात राहा, कारण सुखे करावा संसार, न सांडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवित येतील. आपल्या अभंगाचं 3रं चरण आहे पहा. सुखानं संसार करा, प्रपंच असावा नेटका, नसावा तो फाटका, पण त्याच्यात परमार्थाचा असावा चटका. त्या नयन हा प्रपंच करत राहा, पण न सांडावे दोन्ही वार. 2 वार सांडू नका, म्हणजे परमार्थ सांडू नका आणि प्रपंचही सांडू नका. 2 वार म्हणजे आषाढी सांडू नका आणि कार्तिकी सांडू नका, कारण आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत तसे गुज पांडुरंग. म्हणून संसारात राहून भक्ती करा. या न्यायानं जर आपण संसारात राहिलो तर भुक्तीही प्राप्त होईल आणि मुक्तीही प्राप्त होईल. भुक्ती म्हणजे भौतिक वस्तू आणि मुक्ती म्हणजे मोक्षाची प्राप्ती, कारण पांडुरंग परमात्म्याची ओळख. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. त्या संसारात राहूनच आपलं हे ते कर्तव्य आहे. जे कर्तव्य आज या पंडित परिवारानं कुटुंबातून गेलेल्या वडिलांच्या उपकाराची ऋणाची जाणीव ठेवून दाखवून दिलेलं आहे की हे कर्तव्य. आई वडील आहे तोपर्यंत त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांची सेवा करणं, आणि आई वडील गेल्याच्या नंतर आपल्या धर्म संस्कृतीनं दाखवून दिलेली जी वाट आहे, जो पंथ आहे, जो संस्कार आहेत, परंपरा आहेत, त्या न मोडता याची जोपासना जतन करणं. हे पहा, वाड वडिलाच्या प्रॉपर्टीचे संपत्तीचे अधिकारी तर व्हाच, परंतु आई वडिलाच्या सेवेचेही अधिकारी व्हा. त्यांच्या उपकाराची जाणीव असू द्या. काय होतंय बरं का, आपण आपल्या संपत्तीचा, प्रॉपर्टीचा, धर्माचा अभिमान धरतो बरं का, एक शोकांतिका आहे का, पण आपण स्वीकारतो किती हे फार महत्वाचं आहे बरं का. गणेश भाऊ, अभिमान आपल्या देशाचा पाहिजे, धर्माचा पाहिजे, देवाचा पाहिजे, संस्कृतीचा पाहिजे, गावाचा पाहिजे, प्रॉपर्टीचा पाहिजे, पण त्याची आपण जोपासना किती करतो हे महत्वाचं आहे. ज्या धर्माचा अभिमान आपण धरतोय, ज्या धर्माचा अभिमान धरतोय आपण, याच धर्मामध्ये आणि याच अखंड हिंदुस्थानामध्ये 1150 वृद्धाश्रम आहेत. किती किती 1150. 1150 वृद्धाश्रम आहेत. आपण अभिमान कशाचा धरतोय? खरंच जर आपण धर्म पाळला असता आणि आईबापाची सेवा केली असती तर या वृद्धाश्रमाची गरज नसती. ज्यांना पर्याय नाही, जे अनाथ आहेत, जे खरंच वृद्ध आहेत, त्यांच्यासाठी गरज आहे. पण एवढी 1150 वृद्धाश्रम, याच्या पलीकडे आहे का बरं का? या 1150 वृद्धाश्रमामध्ये एका सुद्धा मुसलमानाचे आईबाप नाहीत. काय, आमचे मुस्लिम मित्र इथं आमिर बागवान आहेत. अहो शिकावं, ज्याच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं शिकावं. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला जाण. या न्यायानं माझ्या दत्त गुरूंनी 24 गुरु केले. किती? 24 गुरु केले. ज्याच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं घ्यावं हो. म्हणून एकात्मता कशाला म्हणतात? अरे शिका. आई वडिलांची सेवा कशाला म्हणतात? शिका. या मुस्लिम धर्माकडून शिका. म्हणून शोकात अभिमान फक्त बाळगू नका, अभिमान धरा, परंतु त्याचं आचरणही करा. ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेतो म्हणजे वारकरी होतो असं नाही. त्यांनी दाखवून दिलेली आचारसंहिता आपण आचरणात आणतो का, हे महत्वाचं आहे. महावीर संभाजीराजाचं नाव घेतो म्हणजे मावळा होतो का? अरे गाडीवर पुढे छावा लिहितो, छत्रपती लिहितो म्हणजे मावळा होतो का? नाही नाही. देवदेश धर्माच्या नावानं जो मरण्याची तयारी ठेवतो आहे तो खरा मावळा आहे. ज्याचं जीवन या देशासाठी, मातीसाठी समर्पित आहे तो मावळा आहे. म्हणून ऋणाची जाणीव असू द्या, आई वडिलाच्या उपकाराची जाणीव असू द्या. सगळ्याच्या उपकाराला विसरा, पण मायबापाच्या उपकाराला विसरू नका. नका विसरू. विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर, अरे धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटार गाडी, तुला मिळतील बायका पोर,
गण गोत्र मित्र परिवार स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार जीवनामधली अमोल संधी हो जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारे हे माय बाप आहे आई काय असते आई काय करते आईचं काय उपकार आहेत आई मायेचा सागर आहे म्हणून आईबद्दल किती बोलल तितकं कमी आहे पण आज आपण पंडित परिवारातील एका वडिलांच्या पित्याच्या एका बापाच्या श्राद्धानिमित्त उपस्थित आहे तर माझा प्रयत्न आहे उपस्थित कुणाला प्रश्न नाही पडला पाहिजे आमचा बाप आमच्यासाठी काय करतो आणि आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलेलं आहे माझ्या तुकोबरायांना अभंग लिहावा लागला बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा जणी कडी वागवणी भार खांदी घालून या पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करून या तुका म्हणे निधी गाजू आणि काशी उदार जीवाशी आपुल्या आयुष्यभर काबाड कष्ट करून पै पै जमा करतो आयुष्यभर कमवलेली संपत्ती एका क्षणात मुलाच्या हवाली करतो आणि मरायला मोकळा होतो तो बाप असतो ऋणाची जाणीव असू द्या बाप कठोर आहे रागवतो आहे म्हणून आपण बापाचा राग करतो आहे पण लक्षात ठेवा शेतकरी मंडळी आहेत इथं बरं का माझ्या एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या बाप कठोर दिसतो रागवतो आहे पण शेतकऱ्यांनी एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या जिवंत पाण्याचा झरा मुरमात लागतो का काळ्या पाषाणात लागतो बोला बाप कठोर दिसतो पण त्याच्या अंतःकरणात आपल्या मुलाबाळांसाठी एक प्रेमाचा पाझरणारा झरा असतो कधीतरी बापाच्या जवळ बसून त्याच्या अंतःकरणात डोकून पहा रे कधीतरी विचारून पहा आयुष्यभर मायबाप लेकराला विचारतात बाळा जेवलास का जेवून घे जेवलास का जेवून घे कोणता मुलगा आपल्या मायबापाला विचारतो जेवलात का म्हणून जेवून घे म्हणून अरे मरेपर्यंत नाही मरूनही प्रेम करतात ते मायबाप असतात म्हणून सगळ्याच्या उपकाराला विसरा पण मायबापाच्या उपकाराला विसरू नका बाप काय करतो प्रश्न पडतो ना बाप दुर्लक्षित होतो बरं का दुर्लक्षित होतो आणि झाला दुर्लक्षित कौशल्याचा राम म्हणून कौशल्याचा गौरव झाला देवकी नंदन कृष्ण म्हणून देवकीचा गौरव झाला पण विसरू नका राम वनवासाला जाताना देवकी रडून कौशल्या रडून मोकळी झाली पण राम राम म्हणून ज्यानं आपला प्राण सोडला तो दशरथ नावाचा बाप होता पण त्या बापाला विसरून गेलो देवकीनं कृष्णाला जन्म दिला ती जन्म देऊन मोकळी झाली पण कृष्णाला टोपलीत घेऊन गोकुळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता जो यमुनेच्या पुरात शिरतो तो वसुदेव नावाचा बाप असतो आपण त्या बापाला विसरून जातो आहे अरे तीळ तीळ तुटत असतो कधीतरी डोकून पहा जाणून घ्या किती बोललं तरी बाप कळलं असं नाही बरं का कारण बाप कळण्यासाठी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ज्याचं जळतं बाप कळण्यासाठी एकतर बाप व्हावा लागतंय नाहीतर बाप कळण्यासाठी एकतर बाप मरावा लागतोय तोपर्यंत बाप कळत नसतो कधी कळणार बाप आपल्याला कळाला बाप कळाला मी हे ठामपणे का बोलतोय कारण ज्येष्ठ बापानं ज्येष्ठ वडीलधारी मंडळींनी कुटुंबासाठी काय कष्ट केलंय हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं राहायला घर नाही अंगभर कपडा नाही पायात चप्पल नाही पोटभर अन्न नाही अरे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनावरासारखं काबाड कष्ट त्या बापानं केलं जनावरासारखं बैलाचा नांगर हाकत होता बाप मी हे अधिकारानं का बोलतो माहितीये माझे वडील आज कीर्तनाला उपस्थित आहेत आणि वडिलांच्या बरोबर बैलाचा नांगर हाकणारी माझी शेवटची पिढी आहे तो अनुभव घेऊन इथं आलोय म्हणून बोलतोय कधी कळाला बाप कधी कळाला आयुष्यभर आयुष्यभर नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला
तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या मागे ढेकळे तुडवीत राहिला. गरिबीच्या जखमावरा शिसवीत राहिला. नांगराच्या मागे ढेकळे तुडवीत राहिला. गरिबीच्या जखमावरा शिसवीत राहिला. तळहाताचा पाळणा करुनी त्याने संसार पेलविला. ऊनवारा पावसात कधी नाही हटला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. म्हणून आठवण असू द्या. बाप करी जोडी लेकुराच ओढी. बाप करी जोडी लेकुराच ओढी. माझं हे कीर्तन आज कीर्तनाला उपस्थित सर्व बाप माणसांसाठी समर्पित आहे. आपल्या कीर्तनाची वेळ संपून गेली. किती बोलल तितकं कमी आहे. परंतु बापाचं अंतःकरण काय असतं ना, ज्या बापाला मुलगी त्या बापाकडे जरा डोकावून पहा. अण्णांच्या पाठीमागे त्यांची एक कन्या आहे, कळून येईल बर का. किती कठोर असू द्या बाप, किती ज्ञानी किती विद्वान पंडित असू द्या बाप बर का. मुलगी म्हटलं ना, मुलगी कसला बाप असू द्या पागळलाच म्हणायचं. कसला बाप असू द्या. माझी आता एक 7 वर्षाची मुलगी आहे बर का. इकडं बाप महाराष्ट्राला उपदेश करतोय, पण तिकडं लेकीनं म्हणलं ना, बाबा खाली बसा आणि बाबा उठा आणि बाबा चला. बसावाच लागतंय, उठावाच लागतंय, चालावाच लागतंय. मुलगी म्हटलं की बापाचं अंतःकरण पाघळत आहे बर का. हो, इथं उपस्थित सर्व बापाचा अनुभव सांगतो. अरे आपली लेक आपल्या डोळ्यासमोर राहावी म्हणून इथं जमलेल्या जवळजवळ 80% बापानं आपली मुलगी जास्तीत जास्त 15, 20, 25 किलोमीटर पर्यंत दिली नाही का. जाता येता आपल्या लेकीकडे जाता यावं, तिच्या हातचं 2 घास खाता यावं, 2 शब्द बोलता यावं, आपल्या मुलीला पाहता यावं म्हणून ही बापाची भावना असते. हो. अरे आयुष्यभराची प्रॉपर्टी संपत्ती वडिलोपार्जित असणारी संपत्ती सुद्धा त्या बापानं मुलीच्या लग्न सोहळ्याला पणाला लावली. पण बाप समाजाला नाही कळाला. एवढा मोठा लग्न सोहळा पार पाडला, समाज लग्नाला आला, खाल्ला पिला आणि जाता जाता म्हटला बापानं हुंडा काय दिला. काय म्हटला बापानं हुंडा काय दिला. अरे 18-20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला अरे काळजाचा तुकडा त्या बापानं परकेच्या हवाली केला आणि समाज विचारू लागला बापानं हुंडा काय दिला. समाजाला बाप नाही कळाला, नाही कळाला. आता जर कुठं बरं का भाऊ, कुठं लग्न सोहळ्याला कुठं मंगल कार्याला जायचं म्हटलं ना, आता माझी मुलगी जर नतून थटून घरातून जर बाहेर आली ना, तर असं वाटतंय ती आताच नांदायला निघाली का काय. अण्णांच्या पाठीमागे कन्या आहेत, मुलगा आहे. वडिलाच्या ऋणाची उपकाराची जाणीव ठेवून हा अट्टाहास केलेला. ज्ञानदानाचा, अन्नदानाचा, वस्त्रदानाचा, पुण्यकर्माचा शंका नाही. कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हे मोठं भव्य दिव्य नियोजन करून या ठिकाणी वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवून हा श्राद्धाचा पुण्यकर्माचा अट्टाहास केलेला. या अट्टाहासानं आज हा पंडित परिवार पाठीमागे चिरंजीव असेल, मुलगी असेल, सुना नातवंड असतील, वडिलांच्या त्या पितृ ऋणातून मुक्त होत आहेत, पितृदोषातून मुक्त होत आहेत. आज हा परिवार पितरांच्या म्हणजे वडिलांच्या आशीर्वादाला प्राप्त होतो, याच्यात काही शंका नाही. आपण सर्वजण आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ काढून श्राद्धासाठी, अण्णांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित झालात. आपणा सर्वांच्या वतीनं अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो.
इथे कर्तव्याची जाणीव म्हणजे आपल्यासाठी धर्म परमार्थ आहे. त्याने संसार प्रपंच कराच आपल्या अभंगाचा तो मतितार्थ आहे. मुक्ती आणि मुक्ती, मुक्ती मिळेल पण संसारात राहूनही मुक्ती मिळेल. मोक्ष महागरी कामारी दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे, कारण मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. फक्त प्रामाणिकपणा आपल्या कर्मात प्रपंचात असावा. घरदारी, स्टेटपद, प्रॉपर्टी, गाडी, बंगला, गुरंढोरं, शेतीवाडी, बायको, मुलं, सोनं नाणं, तोळं गोळं, बँक बॅलन्स सगळं करा, सगळं कमवा, पण हे कमवलेलं कुठपर्यंत कामाला येणार आहे हे ध्यानात असू द्या बरं का. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, अरे संगती कवडी गेली नाही. सोन्याची लंका असून कवडी सोबत गेली नाही. अशी हजारो उदाहरणं आहेत. नाही तरी काय थोडी श्वान शुकरी बापू. अरे येत उरो नाही आले अवतार, अवतार होऊन गेले तुम्ही आम्ही की झाड की पत्ती. हजारो नाही लाखो करोडोची प्रॉपर्टी होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, नामदार, दमदार, कामदार, कार्यसम्राट, आमदार अजितदादा पवार. विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी निधन झालं. समाज हळहळला, महाराष्ट्र हळहळला, देश हळहळला. दुश्मनाला कळालं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. जसं काय महाराष्ट्रामध्ये असं सुतक पडलं, इतकं दुःख व्यक्त केलं माणसांनी, जसं काय आपल्या घरातला कोणी माणूस गेलाय, इतकं दुःख झालं. म्हणले महाराष्ट्राला, पश्चिम महाराष्ट्राला आता दुसरा नेता शिल्लक राहिला नाही. पण लक्षात ठेवा बरं का, कोण गेलं म्हणून हे जग थांबलं नाही. नेता गेला, नेता गेला, अरे पाठीमागे सावडायला वेळ नाही मिळाला. कोणत्या भ्रमात आहे आपण, कोणत्या भ्रमात. आम्ही आहे म्हणून चालतंय ना, आम्ही आहे म्हणून करतोय, मी आहे म्हणून होत आहे, आणि मी गेल्यावर काय होणार आणि मी नसल्यावर काय होणार, तू जाऊन बघ. अरे 50% लोक तर आपल्या मरणाचीच वाट पाहतात. आपल्या कोणत्या भ्रमात आहे. भ्रमात जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. कोण गेलं म्हणून जग थांबलं नाही, पण वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म सोडायचं नाही. मरायचं पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. म्हणून सोबत काय येणार आहे ते कमवावं, हे इथंच राहणार आहे. हरी येताना घेऊन आला काय, जाताना घेऊन जाणार काय. अरे येताना घेऊन आला काय, जाताना घेऊन जाणार का. नको अभिमान धरू भल्या मानसा. भ्रमात नको बाबा, जगा. प्रपंचाला, संसाराला जगायला लागतंय ते कमवा. धन कमवा, पैसा कमवा, मोबाईल. संपलं आपलं कीर्तन. पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. महाराजांना सुद्धा पोट भरायचं म्हणलं तर धनच लागतंय, धनाशिवाय नाही. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. महाराजाचं कीर्तन झालं, महाराजांना 25,000चं पाकिट भरलं. महाराज म्हणले राहू द्या. दृष्टांत सांगतोय बरं का, नाही म्हणले महाराज घ्या. महाराज म्हणले राहू द्या. महाराजांनी पाकिट नाकारलं. महाराज पुणे सोलापूर हायवेला लागले. गाडी डिझेल टाकायला पंपावर थांबवली. 5,000चं डिझेल टाकलं, गाडी निघाली. इतक्यात पंपाचे मालक आले. महाराज. महाराज म्हणले काय झालं. मालक म्हणले अहो डिझेल टाकलं. म्हणले टाकलं की मग. अहो म्हणले पैसे. महाराज म्हणले आताच कीर्तन केलंय. मग. अहो फुकट कीर्तन केलंय. मग. अहो फुकट कीर्तन केलंय, मग इकडे डिझेल काय तुमच्या काकाने फुकट ठेवलंय. नाही नाही, कमवा. धनाशिवाय मान नाही. यस मनी तर या मनी, नो मनी मग पुसे ना कुणी. अरे खिशात असेल मनी काय, आणि खिशात नसेल मनी तर त्याचा फोन बी उचला ना कुणी. ही कलियुगाची रीत आहे. चांगल्या मार्गाने कमवा. तुमच्या घरात लाखोचा खणखणाट असावा, पण कोणाच्या 5 रुपयाचा तळतळाट नसावा. जगायला कमी लागतं, लोकाला दाखवायला जास्त लागतं. पण ठरवा काय करायचं. मागितलंय का महात्म्यानं देवाकडे, हरी पोटा पुरते देजी विठ्ठला, पोटा पुरते देजी विठ्ठला,
लई नाही मागन, लई नाही मागन, लई नाही मागन. किती बोलल तितकं कमी आहे. आपण आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ काढून उपस्थित झालात. कैलासवासी संजय दत्तात्रय पंडित अण्णांना आपणा सर्वांच्या वतीनं अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. अण्णांच्या पाठीमागे त्यांच्या परिवारामध्ये चिरंजीव तसेच कन्या, अण्णांच्या पत्नी, सुनबाई, नातवंड असा परिवार आहे. दुःखातून सावण्याची शक्तिबुद्धी परमात्म्याने द्यावी. या कीर्तनरूपी सेवेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजनांनी साथ केली. हरिभक्तीपरायण गोड हार्मोनियमचे साथ ज्यांनी केली, श्री सद्गुरू चौरंगनाथ बाबा पालखी सोहळ्याचे सर्व आदरणीय पांडुरंगाप्पा चौधरी अप्पांना मनापासून धन्यवाद. गोड मृदुंगाची साथ हरिभक्तीपरायण गणेश महाराजांना धन्यवाद. सुंदर या ठिकाणी गायनाची साथ महाराष्ट्रातील वारकरी वैभव भजन सम्राट हरिभक्तीपरायण आदरणीय राजेंद्र महाराज जाधव महाराजांना मनापासून धन्यवाद आहेत. बारामती तालुक्याचं वैभव कुतोळवाडी बोरकरवाडी सोसायटीचे विद्यमान चेअरमन आदरणीय दत्तात्रय महाराज कुतोळ महाराजांना धन्यवाद. विनेकरी बाबा टाळकरी मंडळी चोपदार महाराजांना धन्यवाद देतो. या ठिकाणी केतकेश्वर सांप्रदायिक दिंडी निमगाव केतकी संपूर्ण दिंडी आणि भजनी मंडळ वारकरी मंडळ उपस्थित आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या कीर्तनरूपी सेवेचं या ठिकाणी प्रचार आणि प्रसाराचं माध्यम म्हणून मायबोली यूट्यूब चॅनल आणि चॅनलचे सर्व आदरणीय आमचे सन्मित्र परममित्र आदरणीय आमिर शेठ बागवान आमिर भाईंना धन्यवाद देतो. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. पंढरीला चला वारीला चला म्हणून सर्वांना सूचित करतो आणि झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी ज्यांच्या निमित्तानं येणं झालं आदरणीय अण्णा आणि ज्यांच्या कॉन्टॅक्टनं येणं झालं या परिवाराचे हितचिंतक आदरणीय सचिन थोरात यांच्या कॉन्टॅक्टनं येणं झालं. तसेच आदरणीय आमच्या खोरगावाचं पारमार्थिक सामाजिक क्षेत्रातील वैभव नवे महाराष्ट्राच्या पटलावरती ज्यांचं नाभिक समाजासाठी मोलाचं योगदान आहे, दौंड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ साळुंके. आज तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे, त्यामुळे मी सेवा नाकारत होतो, परंतु भाऊंनी आज्ञा दिली, महाराज आमच्या कुटुंबातीलच हा कार्यक्रम आहे, कार्यक्रम करावा लागेल. भाऊंच्या आज्ञेनं ही सेवा घडली. झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आरती घेण्यासाठी कुटुंबातले अण्णांचे चिरंजीव आणि सुनबाई असतील, मुलगी असेल, त्यांनी फोटो जवळ या. लगेच आधी फुलं हातात घ्या आणि आरतीचं ताट घ्या. निर्वाणाचा अभंग होईल, त्यानंतर पुष्पवृष्टी होईल, आरती होईल आणि आरतीनंतर श्रद्धांजली होईल. आणि श्रद्धांजलीनंतर पाहुणे मंडळींनी अण्णांच्या फोटो जवळ येऊन पुष्पवृष्टी करावी अशी विनंती करतो. यापुढं अण्णांनी वरवंड गाव नाही तर तालुक्यासाठी विशिष्ट योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी टू व्हीलरचे एक तज्ञ फिटर म्हणून अण्णांनी या ठिकाणी भौतिक वस्तूची सेवा म्हणून गावाला तालुक्याला या ठिकाणी विशेष योगदान दिलेलं आहे अडीअडचणीच्या कालावधीमध्ये. म्हणून अण्णांचा संबंधित हा संपूर्ण परिवार या ठिकाणी प्रेमानं उपस्थित झालाय. आपणा सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा श्रद्धांजली समर्पित करतो. फुलं हातात घ्या अगोदर तुम्ही. हरी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सगळा सांगावी विनंती माझी. वेळ झाला वैकुंठाची रंग बोलावी. अंतकाळी तो आम्हाला पुढे झाला गुप्त दुगा. वेळ झाला